नमस्कार, मी आहे मयुरी आणि खूप दिवसांनंतर मस्तपैकी अशी झटपट होणारी चटणीची रेसिपी, वांग्याच्या चटणीची रेसिपी घेऊन आली आहे. तर हे अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंट्समधूनच बनवलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कधीकधी पोळलेले वांगी जे असतात ना, पोळून करायची वांगी, ती वांगी कधीकधी अवेलेबल नसतात. पण आपल्याकडे भाजीचं वांगं जे असतं ते नेहमी आपल्याकडे असतंच. 4 ते 5 तरी आपल्याकडे अवेलेबल असतातच. तर त्याच्यामधूनच ही अशी चटणी बनवली होती झटपट अशी. कधी-कधी ना आपण कांद्याची पात वापरतो, कांदा पण पोळतो, टोमॅटो पण पोळतो, लसूण पण पोळतो आणि त्याचीसुद्धा ती वांग्याचं जी काही चटणी आहे ना खूप भारी बनते. पण हे असं मला झटपट बनवायचं होतं म्हणून मी फटाफट ते कांदा वगैरे पोळत बसले नाही. तर मी वांगीमधून चिरून घेतली कारण का त्याच्यामध्ये अळी वगैरे असते, सो चेक करावं लागतं. आणि मग त्याला ऑइल लावून मी ते जाळीवर पोळायला ठेवलं. मग कांदा चिरून घेतला, लसूण चिरून घेतली आणि मिरची पण चिरून घेतली. मिरची तर पाहिजेच आहे वांग्याच्या चटणीमध्ये, त्याशिवाय तर टेस्टच नाही आहे. तर तडक्यामध्ये आता मी राई टाकली आणि लगेचच लसूण ॲड केली बारीक चिरलेली आणि लगेचच मिरची ॲड केली आणि लगेच कांदासुद्धा ॲड केला. तर कांदा खूप जास्त घेतला होता मी, म्हणजे लगभग मी 4 ते 5 कांदे घेतले होते. आणि टोमॅटो तुम्हाला माहीतच आहे, कांदा शिजल्यानंतर कांद्याची क्वांटिटी जी राहते त्याप्रमाणे मी टोमॅटो घेते. आणि मग वांगी जास्त मी शिजवून दिली नाही, थोडीशी शिजवली, बारीक असल्यामुळे ती खूप जास्त शिजवली नाही. त्याच्यावरचं काळं वगैरे काढून घेतलं आणि सालसुद्धा मी 100% त्याच्यावरची काढली नाही, कारण का तसंही आपण भाजीमध्ये वापरतो तेव्हा ती साल खातोच आपण. मग हे कांदा टोमॅटो शिजल्यावर त्याच्यामध्ये नेहमीचे मसाले, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला हे सगळे ॲड केले, कोथिंबीर ॲड केली आणि वांगं त्याच्यामध्ये चिरलेलं ॲड केलं आणि मीठ वगैरे टाकून मस्त मस्त अशी गरमागरम भाजी रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.